पर्सनल मेंटॉरच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या काही विविध सेशनमध्ये आपण उत्तर लेखनासंबंधी ज्या काही विविध अँगल आहेत त्यांची चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये उत्तर लेखन कौशल्याचा विकास कसा करावा, उत्तर लेखन म्हणजे नक्की काय आहे, महत्त्वाचे कीवर्ड जे आहेत त्या कीवर्डला समजून घेताना ते कीवर्ड कसे समजून घ्यावेत, या अँगलने आपण वेगवेगळ्या अनुषंगाने त्याची चर्चा केलेली आहे. आजचं जे सेशन आहे ते MPSC आणि UPSCच्या डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपातील मुख्य परीक्षेसाठी उत्तर लेखन करत असताना हे प्रभावी उत्तर लेखन कसं करावं किंवा प्रभावी उत्तर लेखन करण्याचा मार्ग काय आहे या संबंधीचा विषय आजच्या या सेशनमध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. आता प्रभावी उत्तर लेखनाचा एक विशिष्ट असा मार्ग आहे का किंवा तो आयोगाने आपल्याला तो मार्ग सांगितलेला आहे का, तर निश्चितच नाही. मग प्रभावी उत्तर लेखन करण्यासाठी कोणता मार्ग आपण अनुसरला पाहिजे किंवा काय गोष्टी केल्या पाहिजेत, तर प्रभावी उत्तर लेखन करण्यासाठी आपण विविध जे काही टॉपर्स आहेत या टॉपर्सची काय स्ट्रॅटेजी राहिलेली आहे, या टॉपर्सनी आपल्या उत्तर लेखनामध्ये कोणत्या वेगळ्या गोष्टी केल्या की ज्यामुळं त्यांना खूप चांगले मार्क्स त्या परीक्षांमध्ये मिळाले आणि त्यांनी त्या एक्झाममध्ये टॉप केलं. आणि यांचे पेपर्स हे आयोगाने चेक केलेले आहेत. आपले पेपर सुद्धा आयोग चेक करणार आहे आणि म्हणून आयोगाच्या एक्सपेक्टेशन पूर्ण करण्यामध्ये ते यशस्वी ठरले आणि म्हणून ते टॉपर्स झाले. आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या उत्तर लेखनामध्ये ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी, त्यातल्या चांगल्या बाबी आपण सुद्धा घेतल्या पाहिजेत आणि त्याचा वापर आपण आपल्या उत्तर लेखनामध्ये केला तर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं यश मिळू शकेल. आणि त्याच अनुषंगाने आज आपण प्रभावी उत्तर लेखन करण्याचा मार्ग, प्रभावी उत्तर लिहिण्याचा जो काय मार्ग आहे या मार्गाची चर्चा आजच्या सेशन मध्ये करणार आहोत. आणि हे प्रभावी उत्तर लिहित असताना मग उत्तर लेखनामध्ये आपण काय केलं पाहिजे, नक्की उत्तर लिहित असताना आपण कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, तर त्या अनुषंगाने हे पॉइंट पाहूयात. याच्यामध्ये उत्तर लिहिताना ज्यावेळेस आपण परीक्षेला अपियर होऊ तर सुरुवातीलाच आपण त्यातला प्रश्न पूर्णपणे आणि योग्यरित्या समजून घेतला पाहिजे. प्रश्नच समजला नाही तर उत्तर काय लिहायचं आहे हे आपल्या लक्षात येणार नाही आणि त्याच्यामुळं प्रश्न समजणं हे खूप गरजेचं आहे. आणि हा प्रश्न समजून घेतल्यामुळे आयोगाच्या ज्या काही एक्सपेक्टेशन आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने एका परीक्षार्थीकडून, एका विद्यार्थ्याकडून, आपल्याकडून आयोगाच्या ज्या काही एक्सपेक्टेशन आहेत त्या एक्सपेक्टेशन आपल्याला तेव्हाच लक्षात येतील जेव्हा आपण हा प्रश्न पूर्णपणे आणि योग्यरित्या समजून घेऊ. प्रश्न समजल्यानंतर ते उत्तर लिहिण्यापूर्वी आपण काय करायचं आहे, तो उत्तराच्या संरचनेचा विचार करायचा आहे की आयोगाने कोणत्या अँगलने प्रश्न विचारलेला आहे. मग उत्तर लिहित असताना आपला त्याचा इंट्रो कसा हवाय, बॉडीमध्ये आपण कोणकोणत्या अँगलने कोणकोणते मुद्दे त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकतो, कन्क्लुजन कशा प्रकारे होऊ शकतो, याचा काही सेकंदामध्ये एक विचार, एक थॉट प्रोसेस आपल्या मनामध्ये होणं गरजेचं आहे. आणि त्यातूनच हे जे उत्तराचं स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपण निर्माण करणं गरजेचं आहे. एकदा का उत्तराचं स्ट्रक्चर लक्षात आलं की मग आपण त्या अनुषंगाने आपलं उत्तर लिहायला घेतलं पाहिजे. आता हे उत्तर लिहित असताना प्रश्नाची गरज म्हणजे प्रश्नाची डिमांड काय आहे त्याच्यावर जास्त फोकस राहायला पाहिजे. तिथं बऱ्याचदा त्या एखाद्या मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याकडे आणखी माहिती असू शकते, पण ती माहिती त्या प्रश्नाचा जो अँगल आहे, प्रश्नाचा जो रोख आहे त्या दृष्टिकोनातून इरिलेव्हंट असू शकते. आणि म्हणून तुम्हाला काय माहिती आहे ते लिहिण्याच्या ऐवजी प्रश्नाची गरज काय आहे, प्रश्नाची डिमांड काय आहे, त्या डिमांडला फोकस करून आपण आपल्या उत्तराचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे उत्तरामध्ये मांडले पाहिजेत. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे प्रश्नामध्ये जे काय मुद्दे विचारलेले आहेत तो प्रत्येक मुद्दा, प्रत्येक डायमेन्शन, प्रत्येक आयाम कव्हर करायचा प्रयत्न आपण केला पाहिजे. प्रश्न हे वेगवेगळ्या अँगलने विचारलेले असतात. एकाच प्रश्नामध्ये साधारणतः 3-3 गोष्टी विचारलेल्या जाऊ शकतात किंवा सब टॉपिक त्याचे असू शकतात, सब सेक्शन त्या क्वेश्चनचे असू शकतात. आणि मग
अशा प्रश्नांमध्ये आपल्याला प्रत्येक डायमेन्शन कव्हर करणं गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने आपल्या उत्तराची संरचना सुद्धा तशीच असणं गरजेचं असतं. आणि म्हणून प्रश्नामध्ये विचारलेला प्रत्येक मुद्दा कव्हर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तेच आहे की डायमेन्शन जी आहे प्रश्नाची ती सुद्धा त्यामध्ये समजून घेतली पाहिजे. पुढचा मुद्दा आहे आर्ग्युमेंट. आता आर्ग्युमेंट स्वरूपाचा प्रश्न ज्यावेळेस असतो की जिथं आपल्याला सकारात्मक आणि नकारात्मक स्वरूपाच्या गोष्टी मांडायच्या असतात किंवा त्या प्रकारचं आर्ग्युमेंट आपण मांडायचं असतं आणि त्या अनुषंगाने त्याला काही मुद्द्यांची पुष्टी जी आहे ती सुद्धा द्यावी लागते. आणि मग हे आर्ग्युमेंट स्वरूपाचं उत्तर ज्यावेळेस आपण लिहू त्यावेळेस त्याच्या दोन्ही बाजू मांडायचा प्रयत्न केला पाहिजे, न की एकाच अँगलने ते उत्तर आपण पुढे लिहत गेलं पाहिजे. अशा मुद्द्यांमध्ये किंवा आर्ग्युमेंट स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये दोन्ही स्वरूपाचे मुद्दे दोन्ही बाजू मांडल्या पाहिजेत आणि त्या दोन्ही बाजूंना अनुसरून आपलं एक कन्क्लुजन शेवटी देणं गरजेचं असतं. पुढे आहे सेंटेन्सेस, म्हणजे जी काय वाक्य आहेत या उत्तरामध्ये जे काय आपण लिहिणार आहोत त्याच्यातली जी काय वाक्य आहेत ती वाक्य छोटी असावीत आणि त्यातली भाषा साधी सोपी असावी. साधी सोपी भाषा, सर्वांना समजेल अशी भाषा आणि सोबत छोटी छोटी वाक्य असावीत. खूप लांबलचक, खूप क्लिष्ट लिहिण्यापेक्षा साध्या सोप्या भाषेत लिहिलेलं उत्तर अधिक प्रभावी ठरू शकतं. आणि त्यामुळं या ज्या काही विविध गोष्टी आहेत, एक्सपेक्टेशन, स्ट्रक्चर, डिमांड, डायमेन्शन, आर्ग्युमेंट आणि सेंटेन्सेस, अशा एक 5-6 बाबी आहेत की ज्या बाबींवरती आपण विचार करून आपलं उत्तर प्रभावीपणे लिहू शकतो. आता उत्तर लिहिताना काय केलं पाहिजे या गोष्टींची चर्चा केली, पण उत्तर लिहित असताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याची सुद्धा माहिती घेणं गरजेचं आहे. मग उत्तर लिहित असताना आपल्याला माहित आहे म्हणून एकच मुद्दा किंवा एकच प्रश्न त्याच्यावर जास्त वेळ न घालवता आपण इतर मुद्द्यांकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रश्नांच्या बाबतीत म्हटलं तर जीएसच्या पेपरमध्ये आपल्याला साधारणतः 20 प्रश्न सोडवायचे असतात आणि आपल्याला तिथं वेळेचं बंधन आहे, शब्दांची मर्यादा आहे. या सगळ्या मर्यादेत राहून आपल्याला तो पेपर कंप्लीट करायचा असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा पेपर पूर्णच होत नाही आणि त्यामुळं पेपर पूर्ण करून प्रत्येक उत्तर हे अधिकाधिक चांगल्या प्रकारे, प्रत्येक प्रश्न चांगल्या प्रकारे कव्हर करण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. आणि त्यासाठीच त्याची एक रणनीती म्हणून एकाच मुद्द्यावर किंवा एकाच प्रश्नावर आपण जास्त वेळ न घालवता कमी शब्दामध्ये अर्थपूर्ण लिहिणं, कमी शब्दामध्ये प्रभावीपणे लिहिणं, अशाच प्रकारची स्ट्रॅटेजी आपली त्यामध्ये असली पाहिजे. पुढचा मुद्दा आहे युक्तिवाद किंवा आर्ग्युमेंट. जसं आपण मागे सुद्धा पाहिलं की आर्ग्युमेंट करत असताना एकच डायमेन्शन त्याची कव्हर न करता दोन्ही डायमेन्शन त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत आणि त्याची सुरुवात सुद्धा एकाच बाजूने करू नका. सुरुवात करत असताना सुरुवातीस पासूनच एकच बाजू घेऊन आपण चाललो आहोत किंवा एकाच बाजूचा रोख आहे अशा प्रकारचं उत्तर आर्ग्युमेंट स्वरूपाच्या प्रश्नामध्ये नसावं आणि त्याची सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे. पुढचा आहे पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन नसावा. आपला जो अप्रोच आहे तो अप्रोच समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन प्रत्येकाचा विकास साधणं आणि प्रत्येकासाठी काहीतरी आपली जबाबदारी आहे त्या अँगलनी आपण आपल्या दिलेल्या ज्या काही प्रशासकीय बाबी आहेत त्यांचं कामकाज पार पाडणं, अशाच अँगलनी एका प्रशासकाचा अप्रोच असला पाहिजे. आपल्या प्रत्येकाची पार्श्वभूमी वेगळी असते, प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगवेगळं असतं, प्रत्येक जण वेगवेगळ्या वातावरणामध्ये वाढलेला असतो आणि त्याच्यामुळं प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता सुद्धा वेगवेगळी असते. मात्र ज्यावेळेस आपण प्रशासनामध्ये येतो, एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करतो, त्यावेळेस आपल्याला समाजातील सगळ्या घटकांसाठी काम करायचं असतं आणि म्हणून आपलं उत्तर लिहित असताना सुद्धा आपला दृष्टिकोन हा पूर्वग्रह दूषित नसावा. तर आपण जे काय मतं मांडणार आहोत ती मतं एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणूनच आपण मांडली पाहिजेत आणि त्याच अनुषंगाने तसे मुद्दे आपल्या उत्तरामध्ये आले पाहिजेत. पुढचा मुद्दा आहे एखादा दुसरा प्रश्न उपस्थित करून निष्कर्ष कधी संपवू नका. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रश्नाचं उत्तर लिहितो त्यावेळेस आपण 3 पार्ट मध्ये लिहितो. सुरुवातीला त्याचा इंट्रो असतो, मध्ये बॉडी असते आणि शेवटी आपण एक कन्क्लुजन देतो किंवा एक निष्कर्ष काढत असतो.
हा निष्कर्ष काढत असताना आपण कधीही त्याचा निष्कर्ष एखादा दुसरा प्रश्न उपस्थित करून तो निष्कर्ष काढला नाही पाहिजे. एखाद्या ऍडमिनिस्ट्रेटरचा जो रोल आहे, एक भूमिका आहे किंवा एक अप्रोच आहे, तो प्रॉब्लेम सॉल्विंग असाच असला पाहिजे, न की प्रॉब्लेम क्रिएट करणारा असला पाहिजे. आणि म्हणून कोणताही निष्कर्ष काढत असताना तिथं आपण प्रश्न न विचारता एखादं सोल्युशन देऊन किंवा एखादं कन्क्लुजन किंवा एखादा क्रक्स त्याचा संपूर्ण उत्तराचा त्याच्यामध्ये आपण देऊ शकतो, तिथं मात्र आपण प्रश्न उपस्थित करणं टाळलं पाहिजे. पुढं नकारात्मक वाक्याने कधीही शेवट करू नका. पुन्हा तेच आहे की एक ऍडमिनिस्ट्रेटर हा समाजातील प्रॉब्लेमकडे सकारात्मक वृत्तीने त्यांच्यामध्ये बदल घडवणारी वृत्ती घेऊन चालणार असावा आणि तो सकारात्मक असेल तरच त्या विविध प्रॉब्लेम मध्ये तो बदल घडवू शकतो, समाजामध्ये चांगलं काम करू शकतो. नाहीतर जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेकडे जर तो नकारात्मक दृष्टिकोनातून बघू लागला तर तो त्याच्यामध्ये कधीच परिवर्तन घडवू शकत नाही. आणि म्हणून ऍडमिनिस्ट्रेटरचा अप्रोच हा नेहमीच पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि त्यासाठीच आपली जी उत्तरं आहेत त्यातून एक ऍडमिनिस्ट्रेटर रिफ्लेक्ट झाला पाहिजे. ऍडमिनिस्ट्रेटरची वृत्ती त्या उत्तरांमधून दिसून आली पाहिजे आणि त्यासाठी जो आपण शेवट करणार आहोत तो कधीच नकारात्मक वाक्याने न करता तो काहीतरी सकारात्मक बाबी सुचवू पाहणारा शेवट असावा. अशा प्रकारच्या ज्या काही बाबी आहेत त्या आपल्या उत्तर लेखन करताना आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे किंवा काही गोष्टी त्यातल्या टाळणं सुद्धा गरजेचं आहे. पुढे पाहूया की उत्तर लेखन करत असताना आपल्या उत्तराची जी काय संरचना आहे, आपण जे काय म्हटलं की प्रश्न समजून घेतल्यानंतर आपल्याला त्या उत्तराच्या संरचनेचा विचार करायचा आहे आणि पुढे जाऊन आपल्याला प्रत्यक्ष उत्तर लेखन करायचं आहे. आणि मग हे प्रत्यक्ष उत्तर लेखन करत असताना आपल्या उत्तराची संरचना नक्की कशी असावी तर ती 3 भागांमध्ये येते. पहिला भाग आहे प्रस्तावना, दुसरा भाग आहे मुख्य भाग आणि शेवटी आहे त्याचा समारोप किंवा त्याचं कन्क्लुजन आहे, तर ते आपण समारोपामध्ये शेवटामध्ये देत असतो. आता या 3 बाबींच्या मध्ये अनेक मुद्दे आपल्याला विचारात घ्यायचे आहेत. एक एक गोष्ट याच्यातली पाहूया. सुरुवातीला जर प्रस्तावना पाहिली तर बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न समजलेला असतो, प्रश्नाचं उत्तर माहित असतं, मात्र सुरुवात कुठून करावी, सुरुवात कशी करावी हेच लक्षात येत नाही. काही विद्यार्थ्यांचं असं लक्षात येतं की त्यांना कन्क्लुजन नक्की कसं द्यावं हे सुद्धा लक्षात येत नाही. आणि म्हणून याच अनुषंगाने जेव्हा तुम्हाला प्रस्तावना करायची आहे, इंट्रो द्यायचा आहे, तर त्यावेळेस इंट्रो देत असताना तुम्ही काय केलं पाहिजे तर तुमच्या उत्तराची जी मध्यवर्ती कल्पना आहे, प्रश्नांमध्ये जे काय मुद्दे विचारलेले आहेत त्या अनुषंगाने जे उत्तर तुम्ही लिहिणार आहात त्या उत्तराची जी काय मध्यवर्ती कल्पना आहे ती कल्पना मांडून तुम्ही तुमचा इंट्रो, तुमची प्रस्तावना लिहू शकता. एखादी कन्सेप्ट विचारली असेल तर ती कन्सेप्ट डिफाईन करून त्याची व्याख्या देऊन सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये त्याची सुरुवात चांगल्या प्रकारे करू शकता. पुढे आहे एखाद्या गोष्टीची जर काही ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल तर ती ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा तुम्ही मांडून तुमच्या उत्तराला सुरुवात करू शकता. पुढं चर्चेतली एखादी घटना, एखाद्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये जर करंट मधला प्रश्न असेल किंवा करंट मध्ये त्याच्यामध्ये काही चर्चा असेल तर त्या चर्चेच्या अनुषंगाने आपण त्याची चर्चा किंवा त्या चर्चेतली घटना ती देऊन सुद्धा आपल्या उत्तराची सुरुवात, प्रस्तावना करू शकतो. हे सुद्धा जमलं नाही तर किमान एखाद्या थिंकरचं चांगलं स्लोगन, चांगलं वाक्य, या वाक्याने सुद्धा किंवा एखादं चांगलं स्टेटमेंट असेल याने सुद्धा एक चांगली सुरुवात आपण आपल्या प्रश्नांमध्ये उत्तर लिहित असताना करू शकतो. म्हणजे अनेक अंगांनी आपण जे काय आपले इंट्रो आहे ते करू शकतो, प्रस्तावनेची सुरुवात करू शकतो. ही सुरुवात करत असताना या ज्या काय वेगवेगळ्या बाबी सांगितल्या, या वेगवेगळ्या बाबी त्या प्रश्नाच्या स्वरूपानुसार ठरणार आहेत, हेही तितकंच महत्वाचं आहे. प्रश्न जशा अँगलचा आहे, प्रश्नामध्ये ज्या बाबी विचारलेल्या असतील त्या बाबींवरती हा इंट्रो हा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपण करू शकतो. पुढचा पार्ट आहे मुख्य भाग. आता या मुख्य भागाच्या अनुषंगाने मुख्य भाग कसा असावा, मुख्य भागाची किंवा मेन बॉडी आहे त्याचं स्ट्रक्चर कसं असावं, तर या मुख्य भागामध्ये उत्तर लिहित असताना आपण त्याचा परिच्छेद मध्ये लिहू शकतो.
म्हणजे जे काय पॅराग्राफ आहे, पॅराग्राफ जे आहे त्या पॅराग्राफ पाडून आपण त्याचं उत्तर लिहू शकतो. किंवा दुसरं मुद्दे आणि त्यांचं स्पष्टीकरण. म्हणजे एखादी गोष्ट जर त्याच्यामध्ये विचारलेली असेल तर त्याचा सब टॉपिक आणि त्याचं स्पष्टीकरण अशा अँगलने आपण मुद्दे जे आहेत ते आपले मांडू शकतो. आणि ते मुद्दे मांडल्यामुळे ते मुद्दे हायलाइट होतात आणि परीक्षकाला, चेक करणाऱ्याला हे लक्षात येतं की यांनी कोणकोणते मुद्दे याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्यांना फार डीप मध्ये त्या गोष्टीमध्ये जायची गरज भासत नाही आणि तुमचे जे काय मुद्दे आहेत त्या मुद्द्यावरून ओव्हरऑल एक आयडिया येऊन जाते की तुम्ही त्या उत्तरामध्ये नक्की काय असेल. याच्यामुळं परिचय लिहिण्यापेक्षा जिथं जिथं शक्य आहे तिथं मुद्दे आणि त्या मुद्द्यांचं थोडक्यात स्पष्टीकरण देणं खूप गरजेचं आहे. हे उत्तर लिहित असताना उपशीर्षक किंवा सब हेडिंग जे आहेत या सब हेडिंगचा सुद्धा वापर आपण करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा काय होतं, एकाच प्रश्नांमध्ये 3 प्रश्न असू शकतात, म्हणजेच एकाच प्रश्नामध्ये 3 वेगवेगळे अँगल असू शकतात आणि मग या प्रश्नाचं उत्तर देत असताना आपण त्याचे 3 सब हेडिंग आणि त्या सब हेडिंगच्या खालचे विविध मुद्दे अशी आपल्या उत्तराची संरचना असणं गरजेचं आहे. यासोबत या मुख्य भागामध्ये उत्तर लिहित असताना त्या उत्तरामध्ये नक्की काय काय आलं पाहिजे ते सुद्धा पाहूयात. की ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष उत्तर लिहू त्यावेळेस आपण उत्तर लिहित असताना डेटा आणि आकडेवारीचा समावेश आपल्या उत्तरामध्ये केला पाहिजे. आता हे डेटा आणि आकडेवारीचा समावेश का करावा, तर त्यातून आपण जे मत मांडत आहोत त्या मताला एक ऑथेंटिसिटी प्राप्त होते, एक आधार प्राप्त होतो आणि त्यामुळं आपलं उत्तर अधिक चांगल्या प्रकारे त्यातून दिसून येतं. उदाहरण जर द्यायचं झालं तर पॉवर्टीशी रिलेटेड जर काही तुम्हाला मुद्दे मांडायचे असतील तर त्या मुद्द्याच्या अनुषंगाने जर आपण वेगवेगळे निर्देशांक आहेत पॉवर्टीशी रिलेटेड त्यातलं भारताचं स्थान जर आपण सांगितलं तर त्यातून सुद्धा आपल्या जे काय विधान असेल त्या विधानाला पुष्टी मिळते, त्याला एक ऑथेंटिसिटी प्राप्त होते. आरोग्य सेवेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर डॉक्टर्स आणि आपलं जे काय पॉप्युलेशन आहे यांचा रेशिओ जर आपण तिथं गृहीत धरला किंवा तो रेशिओ सांगितला तर तो रेशिओ सुद्धा चांगल्या प्रकारे दिसून येतो आणि त्यातून आपल्याला त्या प्रश्नाची, त्या समस्येची जाण कशा प्रकारे आहे हे सुद्धा दिसून येतं. अशा प्रकारे आपण विविध स्वरूपाचा डेटा आणि आकडेवारी मांडून आपलं उत्तर अधिक प्रभावीपणे लिहू शकतो, ते मुद्दे प्रभावीपणे मांडू शकतो. पुढे आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा उल्लेख. ज्यावेळेस आपण विविध उत्तर लिहित असू, मोस्टली पेपर सेकंडच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचे विविध जजमेंट्स आपल्याला खूप उपयोगात येणार आहेत आणि त्या निकालांचा, त्या जजमेंटचा उल्लेख आपण या उत्तरांमध्ये केला तर आपली मतं अधिक त्यांना आधार प्राप्त होतो आणि अधिक प्रभावीपणे ती दिसून येतात. पुढे आहे समिती आणि आयोगाच्या शिफारसी. या विविध समित्या आणि आयोगांची जी काय नियुक्ती आहे ही काहीतरी रिफॉर्म सुचवण्यासाठी शासन करत असतं आणि या समित्यांनी सुचवलेले काही रिफॉर्म्स असतात किंवा त्या समित्यांनी सध्याच्या व्यवस्थेमधले दाखवलेले काही दोष असतात. हे दोष किंवा त्यांनी सुचवलेले रिफॉर्म्स हे आपण आपल्या उत्तरामध्ये अधिक चांगल्या प्रकारे मांडू शकतो आणि त्या समितीने सुचवलेले आहेत अशा प्रकारे जर आपण तिथं सांगितलं तर पुन्हा आपल्या उत्तराला, आपल्या मुद्द्यांना एक आधार प्राप्त होतो आणि ते मुद्दे अधिक चांगल्या प्रकारे प्रभावीपणे ते तिथं दिसून येतात. पुढे आहे गरजेनुसार फ्लोचार्ट आणि डायग्रामचा वापर. आता बरेच शिक्षक हे फ्लोचार्ट आणि डायग्रामचा वापर करायला आपल्याला सांगत असतात. आता हे फ्लोचार्ट आणि डायग्राम हे केवळ सुशोभीकरणाचं साधन नाहीये तर आपल्याला वर्ड लिमिट आहे. आता हे वर्ड लिमिट पाळत असताना आपल्याला आपल्या उत्तरामध्ये बरेचसे मुद्दे सुद्धा कव्हर करायचे असतात आणि दुसरीकडे वर्ड लिमिटचं बंधन सुद्धा असतं. मग अशा वेळेस जर जिथं जास्त मुद्दे आहेत तिथं आपण असे फ्लोचार्ट किंवा डायग्रामचा यूज केला तर त्याच्यामधून आपण कमी शब्दांमध्ये अनेक गोष्टी कव्हर करू शकतो. कमी शब्दांमध्ये आपण आपला जो काय उत्तराचा आवाका आहे तो अधिक प्रभावीपणे मांडू शकतो आणि त्यासाठी हे फ्लोचार्ट आणि डायग्राम याचा वापर सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. त्यातून आपलं उत्तर सुटसुटीत, चांगलं आणि प्रभावित दिसेल आणि यासोबतच त्यातून आपल्याला जे काय मुद्दे मांडायचे आहेत
ते अधिक मुद्दे सुद्धा त्याच्यामध्ये कव्हर होतील आणि उत्तर खूप चांगल्या प्रकारे आपलं त्याच्यामध्ये आपण मांडू शकतो. पुढे आता हा मुख्य भाग झाल्यानंतर शेवट आपला समारोप जो आहे तो समारोप नक्की कसा केला पाहिजे, शेवट जो आहे उत्तराचा तो सुद्धा करणं गरजेचं आहे. मग तो कसा असावा, तर समारोप हा संतुलित असावा. जिथं आर्ग्युमेंट स्वरूपाचे प्रश्न आहेत तिथं आपण नकारात्मक बाबी सुद्धा मांडणार आहोत, सकारात्मक मुद्दे सुद्धा मांडणार आहोत. मात्र त्याचा शेवट देत असताना हा संतुलित स्वरूपाचा शेवट आपण तिथं देऊ शकतो. पुढं सकारात्मक, जसं आपण सांगितलं की एखादा ऍडमिनिस्ट्रेटर हा काहीतरी सकारात्मक दृष्टिकोन घेऊन चाललेला असावा. त्याचा दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर तो चांगल्या प्रकारे काम करू शकतो. समाजाला दोष देण्यापेक्षा समाजातील वाईट गोष्टींमध्ये कशा प्रकारे आपल्याला परिवर्तन घडवून आणता येईल यासाठी तो काम करू शकतो. आणि म्हणून आपला जो काही उत्तराचा शेवट आहे तो शेवट सकारात्मक असणं गरजेचं आहे. यासोबत तो सुधारणा सुचवू पाहणारा सुद्धा असावा. म्हणजे जिथं जिथं प्रश्नामध्ये काही समस्या विचारलेली असेल, एखाद्या समस्येबद्दल तुमचं मत विचारलेलं असेल, त्यावेळेस त्याचा शेवट करत असताना आपण एक वे फॉरवर्ड देऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये काही सुधारणा सुचवू शकतो की त्या सुधारणेमुळे त्या प्रॉब्लेम मध्ये, त्याच्या समस्येमध्ये काहीतरी परिवर्तन घडून येऊ शकतं आणि अशा प्रकारे तिथं आपलं मत आपण मांडू शकतो, एखादी सुधारणा सुचवू शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस आपण आपलं उत्तर लिहू त्यावेळेस उत्तर लिहित असताना प्रस्तावना, मुख्य भाग आणि समारोपाच्या अनुषंगाने हे विविध मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत. या विविध मुद्द्यांचा विचार हा आपण आपल्या आन्सर रायटिंगच्या प्रॅक्टिस मध्येच केला पाहिजे. कारण काय आहे की आपल्याकडं मुख्य परीक्षेला ज्यावेळेस आपण अपियर होऊ त्यावेळेस आपल्याकडं शब्दांची मर्यादा आहे, वेळेचं बंधन आहे आणि या प्रेशर खाली आपल्याला 20 प्रश्न त्या दिलेल्या वेळेत सोडवायचे आहेत आणि दिलेल्या शब्द मर्यादेमध्ये सुद्धा ते सोडवायचे आहेत. असं असताना या सगळ्या गोष्टींचा विचार करायला अगोदरपासूनच आपली एक मानसिकता डेव्हलप होणं गरजेचं आहे. आणि ही मानसिकता डेव्हलप करण्यासाठी उत्तर लेखनाचा सराव जो आहे तो कंटिन्युअसली झाला पाहिजे. त्यातूनच ह्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला समजणार आहेत. उत्तर लेखन करत असताना फक्त प्रश्न समजला आणि सलगपणे एखादं उत्तर लिहिलं असं अजिबात होत नाही. त्याचे वेगवेगळे डायमेन्शन असतात, ते समजून घेतलं पाहिजेत आणि त्या डायमेन्शनच्या अनुषंगानं आपण आपलं उत्तर अधिक प्रभावीपणे लिहिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे पाहूयात. याच्यामध्येच आपल्याला जे काय उत्तर आहे तिथं आपल्याला जी काही शब्द मर्यादा दिलेली असते, जीएस पेपरच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर आपल्याला 150 शब्दांमध्ये आणि 250 शब्दांमध्ये अशा 2 वर्ड लिमिट मध्ये प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. 10 प्रश्न जे आहेत ते आपल्याला 150 शब्दांची मर्यादा असते, तर उर्वरित 10 प्रश्नांसाठी 250 शब्दांची मर्यादा असते. आणि मग अशा संदर्भामध्ये जर शब्द मर्यादा पाळायची आहे तर उत्तर कसं लिहायचं हा विद्यार्थ्यांपुढे खूप मोठा प्रश्न असतो. आणि मग हे उत्तर लिहित असताना इंट्रो किती मोठा झाला पाहिजे, मेन बॉडी मध्ये किती % आलं पाहिजे आणि कन्क्लुजन कसं असलं पाहिजे. आयडियली इंट्रो आणि कन्क्लुजनच्या संदर्भामध्ये 2 ते 3 ओळीमध्ये ते संपलं पाहिजे असंच अनेक जण सांगत असतात. आणि त्याच्यामुळं याचं जर आपण डिस्ट्रीब्युशन पर्सेंटेज मध्ये केलं तर आपल्या लक्षात येईल की प्रस्तावना जी आहे ती प्रस्तावना करत असताना जे काही शब्द मर्यादा दिलेली आहे, समजा 150 शब्दांची मर्यादा आहे. आता या 150 शब्दांच्या मर्यादेमध्ये 10 ते 15% जे काही शब्द आहेत ते प्रस्तावनेमध्ये आले पाहिजेत. म्हणजेच 15 ते साधारणतः 25 वर्ड्स जे आहेत एवढ्या शब्दांमध्ये आपण आपली प्रस्तावना करू शकतो. 15 ते 25 शब्दांमध्ये. पुढे समारोपाच्या बाबतीतही आपण तेवढंच लक्षात घेतलं पाहिजे. समारोप अगदी एखाद्या ओळीत सुद्धा होतो किंवा फार तर फार 2 किंवा 3 ओळीपेक्षा जास्त हा समारोप किंवा कन्क्लुजन नसलं पाहिजे. आणि हे लिहित असताना तिथं सुद्धा आपण 10 ते 15% शब्द जे आहेत ते समारोपामध्ये देऊ शकतो. म्हणजे पुन्हा एकदा 15 ते 25 शब्द आपण त्या समारोपामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. उर्वरित जो आपला मुख्य भाग आहे जो संपूर्णपणे महत्वाचा असा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा उत्तर लेखनाच्या संदर्भात मुख्य भाग जो आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण कव्हर करू शकतो. तो मुख्य भाग हा 70 ते 80% जे काही शब्द आहेत 70 ते 80% पार्ट हा मुख्य भागाचा असला पाहिजे.
आणि अशा प्रकारे एखादं उत्तर लिहित असताना आपण त्याचं जर शब्दांची मर्यादा जी आहे त्याचं जर आपण असं डिस्ट्रीब्युशन केलं तर इथं आपल्याला प्रस्तावनेला 10 ते 15%, मुख्य भाग 70 ते 80% आणि समारोपाला पुन्हा 10 ते 15% एवढं शब्दांचं डिस्ट्रीब्युशन आपण करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, उत्तर लिहित असताना किंवा उत्तर लेखन करत असताना अशा प्रत्यक्षपणे उत्तर लिहिताना वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या अनुषंगाने आपण हे सगळे मुद्दे लक्षात घेणं गरजेचं आहे. जाता जाता नेल्सन मंडेलांचं एक खूप महत्वाचं आणि खूप चांगलं असं वाक्य आहे. त्या वाक्यामध्ये ते काय म्हणतात, इट इज ऑलवेज सीम्स इम्पॉसिबल, इट इज ऑलवेज सीम्स इम्पॉसिबल अंटिल इट्स डन. म्हणजे जोपर्यंत आपण एखादी गोष्ट करत नाही तोपर्यंत ती आपल्याला अशक्य वाटत असते. दुसऱ्या अँगलने आपल्याला असंही म्हणता येईल की कोणतीच गोष्ट अशक्य नसते जोपर्यंत ती आपण करत नाही. आणि म्हणूनच आपल्या देखील प्रवासामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये, फक्त आपण ती गोष्ट जोपर्यंत करून पाहत नाही. म्हणून एखाद्या गोष्टीला खूप मोठा आवाका आहे किंवा खूप मोठी परीक्षा आहे म्हणून घाबरून पळून न जाता जे काही यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत या यशस्वी विद्यार्थ्यांना समोर ठेवून आपण आपला प्रवास करू शकतो आणि ती गोष्ट शक्य करून दाखवू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण उत्तर लेखनाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष उत्तर लेखन करत असताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत याची चर्चा केली. आज इथंच थांबूयात. पुन्हा भेटूया नवीन विषय नवीन चर्चेसहित. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.